सर्वांना दिग्गज लोकच होते ज्यांनी रियालिटीमध्ये नाव केलं, त्यांचं खूप नाव आहे. पण सर्वांची एक ऑडियन्स होती. त्या ऑडियन्सला ते लोक जसे आहेत तसंच बघायचं होतं. आता जर तू एखादा खूप लाऊड आहे, खूप अग्रेसिव्ह आहे, त्याच्या ऑडियन्सला तो तसा आवडतो. तर माझ्या ऑडियन्सला मी ती लाईन क्रॉस करत असताना नाही आवडत. आणि तुझा जो फॅन आहे ज्याला ते 50 लाख मिळाले, त्याला भेटल्यास तू काय होतं त्याची रिॲक्शन? ताई खूप गोड मुलगा आहे, खूप साधा आहे. खूप मस्त आहे. मला आतून एवढं चांगलं वाटलं की अशा गरजू माणसाला पैसे मिळाले. की शेतकरी येतो, 3-4 एकर जमीन आहे फक्त, वर्षाची खूप मेहनत करतात बाबा आणि तो, 2-2.5 लाख रुपये वर्षाचे कमावतो आहे फक्त. त्याच्यासाठी 50 लाख म्हणजे त्याची लाईफ बनेल. आपल्या मराठीची मान तो आणखी उंचावतो, आपल्या मराठीची शान तो नेहमीच वाढवतो. आपला सर्वांचा लाडका मराठमोळा शिव ठाकरे झालेला आहे एका महा रियालिटी शोचा विजेता. द 50 या महा रियालिटी शोचा तो विजेता झालेला आहे. ही अर्थातच खूप आनंदाची गोष्ट आहे. शिव ठाकरे आज आपल्यासाठी एक्सक्लुझिव्हली नवशक्तीला सोबत आहे. शिव, खूप मनापासून अभिनंदन. आणि खरंच म्हणजे खूप छान वाटलं शिव. इतका मोठा शो, या आधी आपण भेटलो होतो त्या शो मध्ये तू जायच्या आधी, आणि तेव्हाही ती एक उत्सुकता होती हे काय असणार आहे सगळं. पण 50 मातब्बर सगळे दिग्गज स्पर्धक तुमचे, आणि त्याच्यात तू जी काय म्हणजे बाजी मारली आहेस, खरंच खूप छान वाटतं. थँक्यू धन्यवाद. तू कसं वाटतंय तुला आता? ताई मला मजा येते, कारण मला वाटतं की ती ट्रॉफी आहे ती 2 वर्ष आधी माझ्या हातून सुटली होती म्हणजे माझ्या नशिबात नव्हती ती. आणि तो या 50 शोचा तो जो लास्ट डे होता तो माझा दिवस होता. असं समज की एक वेगळी पद्धत मी ट्राय केली. 50 लोकांची 50 पद्धत होत्या. कोणी अग्रेसिव्ह होतं, कोणी मलाही लोक एक्सपेक्ट करत होते की तसाच बिग बॉस वाला शिव तिथे दिसायला पाहिजे. म्हटलं काय मजा. वेगळा शिव आम्हाला दिसला. मला असं वाटलं की काही मुद्दे आपण जेव्हा घरी बसतो तेव्हा आपण नाही असं भांडत, ताई का तू असं केलं असं बोलू शकतो मी, ताई मला हे एक्सपेक्ट होतं. तर माझे ते काही पॉइंट ऑफ व्ह्यू होते ते मी तिथे लावले की मला वाटतं 50 लोक आहे, 50 लोकांमध्ये फक्त ओरडाओरडी केलं मी तर कदाचित तो शिव दिसेल. ते मी करू शकतो, ते 2 रियालिटीमध्ये केलंय मी, 2 बिग बॉसमध्ये. तर मी विचार केला की कदाचित 50 लोक आहे, वेगवेगळी पद्धत लोकांची आहे. मला ती साईड पुन्हा नको खेळायला की भांडणं बाहेर पण चालतील सोशल मीडियावर. आपल्याला काम करायचं आहे. तर ही पद्धत काम केली आणि लास्ट दिला ट्रॉफी आपल्या ती होती. खरं म्हणजे एक म्हणतात ना की एका स्पर्धकांनी किती डिग्निटीनी खेळावं ते प्रत्येक एपिसोड मध्ये जाणवत राहिलं शिव. खरंच म्हणजे त्या प्रत्येक वेळी, मग तो स्त्रियांचा सन्मान असेल किंवा ती मैत्री सुद्धा तितकीच जिगरी असेल, ह्या सगळ्या वेळी आणि गेम्स मध्ये तुझं डेडिकेशन ते सगळंच फार उल्लेखनीय होत गेलं. तुझ्यासाठी हा प्रवास किती टफ होता, आव्हानदायक होता? कारण गेल्यावरच सगळे सरप्राइजेस तुम्हालाही मिळत होते. कसं ते वाढत गेलं? म्हणजे खरं तर हा फॉर्मॅट आम्हाला माहित नव्हता. हा फर्स्ट सीझन होता आणि याआधी असं काहीतरी रेफरन्स व्हिडिओज किंवा रेफरन्स सीझन नव्हता, व्हिडिओ नव्हता आमच्या समोर की हा शो असा असू शकतो. आम्हाला जस्ट ओरली सांगितलं होतं की हा अलायन्स बेसवर आहे, हा बिग बॉस सारखा शो नाही आणि हा टास्क बेस शो आहे. म्हणून मग याच्यात भांडणं कुठे होते? भांडणं होऊ लागली. म्हटलं मग तर मला जो समजून सांगितलेला शो होता तो मी त्या पद्धतीने खेळत होतो की बिग बॉस सारखा नाही. म्हणजे तुम्हाला पुन्हा भांडणं नाही करायचे, पुन्हा तुम्हाला तो मुद्दा तो ओढाताडी नाही करायचे, पण चुप पण नाही राहायचंय की जेणेकरून कोणी तुम्हाला उलटे उत्तर देतोय किंवा डिसरिस्पेक्ट करतोय किंवा तुम्ही दिसतच नाही असं पण नाही व्हायला तो वहां पे मैं चुप नहीं रहूंगा. तेव्हा मला उत्तर देणं येतं, मी मराठी माणूस आहे आणि मला माहिती आहे उत्तर कसं द्यायचं, कसं चुप करायचं आणि कधी द्यायचं. आणि ते रिस्पेक्ट पण माहिती आहे की उगाच कोणी जर आपल्याला काही त्रास नाही देत तर उगाच कशाला. त्या फेमसाठी की तो मुद्दा उचलून आपल्याला कॅमेरात दिसायचा आहे ते मी चोकडी मारली होती ताई की ते नको करायला मला. बट ते काम करतं आणि मला असं वाटतं की ते आपल्या लोकांना उगाच दाखवून उगाच काहीतरी क्रिया करून आणि मग ती फेम, तशी लोक आपल्या लोकांना नाही आवडत. आपल्या महाराष्ट्रात जर तू बघशील तर ओव्हर वाले लोक कमी असतात, आपल्या लाऊड कमी असतात. ते तुला जेव्हा गरज असेल तेव्हाच ते रिॲक्ट करतील. तर मी तीच बाजू, ती साईड ट्राय केली आणि ती काम केली खरंच. आणि मला स्वतःला असं वाटत होतं की तिथे गरजच नाही. 50 लोकांमध्ये काही लोक मोठे आर्टिस्ट होते. हो, मी त्यावर येणारच आहे. माझा तोच प्रश्न आहे की काय नाही, कारण
जे 50 जण होते म्हणजे बरोबर. बिग बॉस मध्ये तर तुम्ही 16 असता पण हा. इथे 50 आहेत. हा बरं ते 50 सगळेच कुठले कुठले रियालिटी शो करूनच आलेले आहेत. म्हणजे बरोबर असं नाही की ते एकदम नवे नवे आहेत ताजे बरोबर ताजे. ते एकदम पूर्ण रियालिटी शो बरोबर करतच तुम्ही सगळे सगळेच दिग्गज लोक होतात होते. म्हणजे हा त्यामुळे प्रत्येकाचीच काहीतरी एक बर स्ट्रॅटेजी किंवा बर काहीतरी डोक्यात बरोबर होतं. बरोबर कोणीच तिथे फ्रेश नव्हतं फ्रेश नव्हतं बरोबर. आणि त्यामुळे कदाचित जास्त तो कस लागला का काय होतं ते बघ कारण मला असं वाटतं कॉम्पिटिशन खूप मोठी होती. सर्वांना दिग्गज लोकच होते ज्यांनी रियालिटीमध्ये नाव केलं, त्यांचं खूप नाव आहे. पण सर्वांची एक ऑडियन्स होती. त्या ऑडियन्सला ते लोक जसे आहेत तसंच बघायचं होतं. आता जर तू एखादा खूप लाऊड आहे, खूप अग्रेसिव्ह आहे, तर त्याच्या ऑडियन्सला तो तसा आवडतो. तसाच तर माझ्या ऑडियन्सला मी ती लाईन क्रॉस करत असताना नाही आवडत. माझ्या आपल्या फॅमिलीला, आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला किंवा जे मला फॉलो करतात महाराष्ट्राच्या बाहेरचे, त्यांना मी तसा नाही आवडत. तर मग मी ट्राय केले की तो तसा करतोय सेम आपण केलं तर मग मी शिव ठाकरे कसा. मग मला घेतलं काय नाही, मला घेतलं की माझी एक पद्धत आहे आणि ती पद्धत कदाचित 10% लोकांना नाही कळणार. तर मला ते 10% नको आहे, मला 90% हवं आहे. आणि कधी कधी काही काही गोष्टी ना जेव्हा तू थोडी निगेटिव्ह करते ना ती वर्क करते आजकालच्या जगात. म्हणजे तू सोशल मीडियावर जेव्हा तू भांडणं करशील, तुझा शो संपलाय पण तुझी भांडणं सुरूच आहे उगाच जिथे गरज नाहीये. तर ते काम करतं कारण तुमचे व्ह्यूज येतात इंस्टाग्रामला, रीच येतो. त्या रीचमुळे तुम्हाला ब्रँड येतो. तर मला ते रीच नको आहे आणि मला तो ब्रँडही नको आहे. मला हवा आहे की इफ रिस्पेक्टफुली मला जर काय मिळत असेल, 2 पैसे कमी मिळायला चालतंय, मग मी ती पद्धतच ट्राय केली. आणि शो संपल्यावर मला सोशल मीडियावर नव्हतं काय करायचं की मी तो राग करू. मी सर्वांना इन्व्हिटेशन दिलंय. तुझ्या पार्टीलाही सगळेजण आले होते. सर्व आले. पण म्हणतात की एंड आणि तेवढी मॅच्युरिटी सगळ्यांमध्ये होती. सगळे आले आणि कधी कधी आम्ही लोक ना काम करू लागतो ताई. म्हणजे आपले सगळे आर्टिस्ट शो संपतो, गैरसमज दूर होतात, काम करतात, पैसे कमावतात. ते बिचारे फॅन्स ना ते तिथेच असतात. ते तिथेच भांडणं करत राहतात. नुकसान होतं त्यांचं. तर मला असं वाटलं की तुमचं नुकसान नाही व्हावं म्हणून आम्ही काय करतोय की जेणेकरून चल सक्सेस पार्टी आहे पण याच्यात कुठे आम्ही काय म्हणू त्याला ते दुश्मनी वगैरे आम्ही नाही ठेवली. आम्ही सर्व आलो तेही तेवढे चांगल्या चांगल्या मनाने आले. म्हणजे तू ते सर्कल तुला कम्प्लीट करायचं होतं की जे झालंय शो मध्ये ते तिथेच संपलंय, सोडून देऊया. आता तुम्ही पण एंटरटेनमेंट तुम्हाला मिळालंय, तुम्ही पण कामं करा. तुम्ही फक्त वाद करत राहाल, सोशल मीडियावर भांडणं करत राहाल, तर आम्ही आमची लाईफ बनवून घेऊ. तुमचा वेळ जाईल. तर मला नाही आवडणार की मला जे फॉलो करणार आहे हे ते खरंच तिथेच आहे. एक खूप मॅच्युअर्ड पाऊल होतं सर्वांचंच की सर्वांनीच ते सर्व आले समजून ताई. घेतलं. समजून घेतलं. आणि मला असं वाटतं की ते सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे की आपल्याला लोक फॉलो करत आहे तर आपण ग्रोथ करतोय, आपली ग्रोथ होतीये. आपल्या ग्रोथ सोबत सोबत आपल्याला जे फॉलो करत होते त्यांची पण व्हायला पाहिजे. ते पण 2 गोष्टी आपल्या थ्रू काही ना काही कामी आली पाहिजे त्यांच्या. मी ट्राय करतोय तर होपफुली तसं. पण एकीकडे प्रिन्स तर तुझ्या सोबत होताच बिलकुल, अगदी तुम्ही बिलकुल. जय वीरू सारखे छान येस, एकत्र येस. होतात. पण रजत पार्टी तेवढीच मोठी होती, बरोबर. त्याचाही अलायन्स मोठा बरोबर. होता. फैजू सगळेच म्हणजे बरोबर. असे तगडे सगळे लोक होते खूप. बरोबर. सो कुठेतरी एक पॉइंट कधी आला का की जेव्हा असं वाटलं की जरा काही सुटतंय का किंवा कधी तुला कुठला टफ मोमेंट वाटला का? खरं सांगू तर एखादा कुठला शेअर करशील का? मला Just tough तुला सांगू वाटला. जे काही घरी घडत होतं ना, अर्ध्या गोष्टी तर त्या घरातले मुद्देच नव्हते. ते बाहेरचे होते. त्या बाहेरच्या मुद्द्यांमध्ये मी का जंप करू? तो मुद्दा माझा होताच नाही. मी हे करू शकतो भांडणं होताना मी थांबवेल. ॲज अ प्लेयर मला काम आहे की मला ते भांडणं थांबणं मला बघताना मजा नाही येत. मला नको आहे ते. आणि मी पण म्हणेल की मी अशा शोचा हिस्सा आहे की जो शो ना एंटरटेनमेंट देईल जेणेकरून असं निगेटिव्हिटी नको. पण बाकीच्या वेळेस रजत माझ्यासोबत कधी उलटा बोलला नाही. फैजू कधी बोलला नाही. फैजू काही प्रश्न विचारले मी उत्तर दिले. ते कामली चाललंय. बाहेर पण आमचं रिलेशन खूप चांगलं आहे. प्रिन्स भाऊ तर माझा भाऊच आहे. समज की एक कमावलाय मी तो रोडीज मध्ये तर रणविजय सर आहे. तर या लोकांनी ना मला उगाच उंगली केलीच नाही ताई. तर मला असं ज्यांनी काही केलीच नाही तर फेमसाठी मी त्यांना उलट उत्तर का देऊ. पण मग घरात कुठला असा कधी टफ क्षण किंवा असं वाटलं की थोडं तू हळवा झाला असेल कधी असं काही? मला तो फॉर्मॅट जसा होता ना तो चांगला होता. बट काही काही लोक उगाच काही कार्ड खेळत होते. तर ते कार्ड मला पर्सनली वाटलं की तिथे गरजच नाही. आणि तुम्ही ज्या वेनी तो कार्ड खेळून तुम्हाला स्वतःला रिप्रेझेंट करतात आहे ते तुमच्यासाठी चुकीचं आहे. मेरा कुछ नहीं है. मेरे को पता है मैंने क्या करना है क्या नहीं करना है. आणि मी जर काही 4 शो केले काही तर शिकलो असेल मी. आणि मी त्या पैशांसाठी
पर डेच्या त्या फेमसाठी मी खूप उपाशी नाही आहे. मला जेवढं पाहिजे जितकं पाहिजे ते रिस्पेक्टचं पाहिजे. तर मग मी ना ते काही काही जे सिच्युएशन होते ना हो. तेव्हा नक्कीच सगळ्या शो मध्ये लो फील होतं मध्ये. हम्म. काही काही लोक हो, लाईन कारण क्रॉस किती करतात. तुम्ही मनाने Deal- स्ट्रॉंग असणार ना, हा. थोडा एक पॉइंट येतो जेव्हा तुम्ही ते माणुसकी विसरतात. हम्म. समज की तिथे लाईन क्रॉस होते, पण आता तर एवढे शो झाले ना ते तर माहित आहे की हे नॉर्मल है. तिथे खूप मी सरप्राईज नाही होत. अच्छा ये होने वाला है, अच्छा ये आर्टिस्ट हो के ऐसा रिएक्ट कर रहा है, का करतोय हा. या म्हणजे सगळ्यात शिव स्वतःला खंबीर कसं ठेवतो? मला असं वाटतं की मला माहित आहे मला काय हवंय काय नाही हवंय. मेरे को सब नहीं चाहिए, मुझे बहुत फॅन फॉलोइंग नहीं चाहिए, जितनी चाहिए ना ते मला माहित आहे की मला जेवढं जो रिस्पेक्ट पाहिजे तो कोणाकडनं पाहिजे. मी कोणाकडनं काय एक्सपेक्ट करू, फक्त असे नाही त्याला डिसरिस्पेक्ट करेल. मला तुझ्याकडनं नकोच आहे ना, तेरे से दुश्मनी चाहिए ना तेरी दोस्ती चाहिए. तो जय हिंद जय महाराष्ट्र. आता एकदा तुझ्या घरात एकदा चक्कर मारायची मला. हे मी का सांगते तुला, कारण मला ना पुन्हा एकदा तो बोर्ड बघायचा आहे तुझा. मॅनिफेस्टोला हा मॅनिफेस्टोला. आता मी तुला त्याच्यात photo पाठवेल. 50 लिहून ठेवलं होतं का, किंवा हा. एखादा असा मोठा शो भाई ताई पेजेस आहे 50 द 50 चे पेजेस आहे. आहे? आणि हम्म. माझ्या लाईफ मध्ये जी कोई गोष्ट घडतीये ज्यात मला सक्सेस मिळतंय नाही मिळतंय या सगळं लिहिलेलं आहे. या शोचं पण लिहिलंय बद्दल ताई. एक बुक आहे, त्या बुक रोज रात्री लिहिलं होतं मी शोला जायच्या आधी. जेव्हा साईन केलं होतं तो शो आला होता तर तेव्हापासून. हा. वा. आणि नंतर जे अनाउन्समेंट थोडी लेट झाली हम्म. तर ते मधले दिवस. आणि अजूनही काही बोर्ड 2 वर्षापासून आहे. हो. पूर्ण झाल्यावर तुला त्या बोर्डचा फोटो पाठवतो. क्या बात आहे. नाही नाही, ते मी घरी येऊनच बघणार आहे. नक्की ते नक्की. आणि जर आता हिरो समोर आहेच, हा. हिरोनी मॅनिफेस्टेशन बोर्ड पण तयार केलेला आहे, तर हिरो है तो पिक्चर भी बाकी है. पिक्चर बाकी है, बस पिक्चर हीरो नहीं बना सकता ना, ये डायरेक्टर बना सकते ना. और महाराष्ट्रातले किती डायरेक्टर प्रोड्युसर किती वाट पाहू मी. नाही. मला अर्ध्या एक सर आहेत, मी नाव नाही सांगणार त्यांना, हा. त्यांचं नाव नाही सांगणार. ते बोलले की शिव लग्न नको करू हा, हम्म. मी तुला लॉन्च करतोय. हो. सर तुम्हाला क्लिप पाठवेल मी. हम्म. तर म्हणे की मी लॉन्च करतोय तुला, कारण मग मुलींची जी फॅन फॉलोइंग होते ती कमी होते. ओ. मी म्हंटल अजून किती वाट पाहून लग्न थांबवलंय, बुडा होईल. ओके, म्हणून लग्न थांबवलंयस का? अच्छा. पण आम्ही बरेच नावं ऐकतोय की त्यांच्याबरोबर तू काम करणार आहेस, काहीतरी एक मोठं होपफुली ताई तू जे काहीतरी ऐकतेय होणार की आहे. हा. म्हणजे तर एकता कपूर मॅमचंच नक्की, नाव नक्की, समोर आलेलं नक्की, आहे, नक्की. तर त्यांच्याबरोबर काही प्रोजेक्ट होणार आहे आहे, अशी नक्कीच चर्चा आहे, आहे. नक्कीच आहे. आम्ही बसलोय, काही काम ज्या गोष्टी मला हव्या होत्या त्या वर्क करतात आहे. पण मला वाटतं नक्कीच ते पूर्ण झाल्यावर नक्की मी तुला सांगतो. नक्कीच. आणि आम्ही काय आता काय नवीन सरप्राईज आहे याची आम्ही सुद्धा मी वाट पण फिंगर क्रॉस करून बघतोय. बसलोय. आणि शिवला मराठी सिनेमात सुद्धा काम करायला आवडेल बिलकुल. का? नक्की त्याचाही नक्की काही विचार आहे का? ताई बिलकुल. मला हिंदी तर नक्कीच मी माझे आता ते काम सुरू होत आहे. बट मराठीत ते यार तो आपला बेस आहे. आपल्या मातीतला पिक्चर. आणि मला आपले जेवढे डायरेक्टर आहे आपले कलाकार आहे त्यांच्या सोबत काम करून ना मला अजून शिकायचं त्यांना त्यांच्याकडे. वाटतं तू खूप बिझी आहे शो मध्ये, तर त्यांना तू नक्कीच. सांग या निमित्ताने आपल्या मी interview च्या आपल्या निमित्ताने लोकांसाठी बिझी नाहीच आहे. की शिव ठाकरेला मराठी सिनेमा पण करायचा आहे. नक्की करायचं आहे. मराठी म्हणजे मराठी समजा की प्रायोरिटीवर आहे माझा. जर कुठेही असेल ना मी ती वेळ काढून ते दिवस काढून मी नक्की करेल. तर आपल्या लोकांसाठी ताई नक्कीच मी नेहमीच आहे अवेलेबल. वा. आणि आता ती जी एक सुंदर ट्रॉफी आहे, येस. तर ती ट्रॉफी घेऊन जेव्हा तू घरी गेलास, अमरावतीला गेलास तुझ्या, जेव्हा अख्खं गाव पुन्हा एकदा हो, छान हो. गोळा झालं होतं, तर काय होत्या तिकडच्या रिॲक्शन? आणि घरचे काय म्हणले, आजी काय म्हणली, आई काय म्हणली? 2 फ्रेम होत्या ताई. हा. बघ, एक ते अमरावतीतले सगळे प्रेम करणारे जे शोला फॉलो करत होते ते माझे मित्र होते. ते सर्व एका जागी झाले जिथे आपल्या रॅली महाराजांची निघाली आपल्या छान. महाराजांची प्रतिमा आहे. तर तिथे आम्ही सगळे भेटलो. तिथे सगळ्यांनी अरेंजमेंट केली होती, रॅली निघाली. हा. आता याच्यात खूप ढोल ताशे फॅन्स ओरडतात आहे, सगळं मजा आली मला. हा. आता घरी गेल्यावर माझी आजीबाई, माझी जिजाऊबाई आणि माझे बाबा हा. हे उभे होते. आणि ती गोष्ट मी सांगू का तुला, या सर्वांपेक्षा वेगळी आहे. आणि ती सांग. खूप सुकून देते. म्हणजे काय सांगू तुला, खूप आनंद देते ती मजा ती मला. ते आई कौतुकाने हे करते, खूप खुश असते. फुलं फेकेल, हार तिला वेगळा नजर सगळं काढेल, फटाके म्हणून फटाके लावा. दृष्ट ते असतं ना की काढली. हा आला पोचला का. हं. ती एवढी एक्साइटेड असते ती. म्हणजे थांब, त्या ट्रॉफीला पाहून एवढी खुश झाली होती. त्या लायनचा जो हे होता लायनचा चेहरा. त्याच्यावरती फेस चेहरा होता. बोले का हा तुला अमरावती द्यायचं होतं. ओ. तुला व्हिडिओ दाखवेल मी. How खूप sweet. क्यूट आहे ती. हा. तर
त्यांना मजा आली. आणि त्यानंतर लास्ट डे स्क्रीन वगैरे लागली होती घरी. वा. मोठी सगळी पूर्ण कॉलनीतले लोक, पूर्ण मित्रमंडळी तिथे होते. मजा आली. म्हणजे आता सेलिब्रेशन तर काहीतरी होणार आहे एवढं, म्हणजे सेलिब्रेशन चालूच आहे तुझं. चालू आहे. पण आता मग पुन्हा एकदा शिव ठाकरे त्याच्या फॅमिलीला घेऊन आता आम्हाला कुठे दिसणार आहे? मध्येही आम्ही वेगवेगळ्या फॉरेन ट्रिप सुद्धा पाहिल्यात. आता एक फॉरेन ट्रिप आहे लवकरच. आहे ना? नक्की हा. सांगेल मी तुला. म्हणजे काहीतरी आता आहे जोरदार. बघ, एक शो झाला, पैसे कमावले, ते पैसे मला तिथे खर्च करायचे. बरं, आणि तुझा जो फॅन आहे ज्याला ते 50 लाख मिळाले, बरं, हा. त्याला भेटल्यास तू काय होतं त्याची ताई रिॲक्शन? खूप गोड मुलगा आहे. खूप साधा आतून आहे तो. खूप मस्त आहे. मला आतून एवढं चांगलं वाटलं की अशा गरजू माणसाला पैसे मिळाले. की शेतकरी येतो, 3-4 एकर जमीन आहे फक्त, वर्षाची खूप मेहनत करतात बाबा आणि तो. 2.5-2 लाख रुपये वर्षाचे कमावतो ताई फक्त. बाप. त्याच्यासाठी 50 लाख म्हणजे त्याची लाईफ बनेल. आणि किती मला आनंद होतोय की एक असा शो जो रियालिटी आहे. काही लोक त्याला नावं ठेवतील किंवा काही काय म्हणतील, पण माझ्यासाठी तर तो शो सगळ्यात मोठा शो आहे सध्या. कारण ज्या लोकांनी मला बनवलंय, जे लोक मला प्रेम करत होते, घरी बसून सपोर्ट करत होते, त्या लोकांमधला एक लकी कोणीतरी आहे, त्याची पूर्ण लाईफ बनली आहे. खरंच. आणि ही गोष्ट मला नेहमी लक्षात राहील की बरं झालं त्या शोमध्ये जे काही झालंय, ज्या लोकांना फेस करावं लागलं, ज्या लोकांसोबत मला खेळावं लागलं, जे टास्क परफॉर्म केले, ते सर्व कोणाची तरी लाईफ बनवणार होती. वा. आणि तो हिंगोली म्हणून एक जागा आहे, हिंगोलीतला. अकोला आणि हो, अमरावतीच्या हिंगणा जवळच आहे. तालुक्यात. हं. तर त्याला मिळाले 50 लाख. खूप खुश आहे तो. वा. त्याला लवकरच मी तुला व्हिडिओ पण दाखवेल. त्याला घरी बोलवतोय, अरे वा. आमंत्रण दिलंय त्याला जेवणाचं क्या वगैरे. बात आहे. मग तुझ्या म्हणजे घरी असं म्हणत, तुझ्या घरी बोलायशील मला? म्हटलं, अरे तू ये, आता तू आपल्या घरचा फॅमिली मेंबर आहे. क्या बात. म्हणजे मला असं वाटतं की ज्या बिग बॉस मध्ये आम्ही शिव ठाकरेला पाहिलं होतं हा. आणि मग त्याचं स्वप्न पूर्ण झालं हा. पाहिलं, आज तू एका अख्ख्या तुझ्या फॅनचं स्वप्न पूर्ण केलंस. हा, हा. हे खरंच खूप मोठं आहे खूप शिव. मोठी गोष्ट आहे. खूप आणि मोठी गोष्ट. खूप छान. जाता जाता हेच विचारेन तुला, तुझ्या फॅन्सला आता काय सांगायचं आहे? काय खूप खूप आभार तुमचे, खूप खूप प्रेम की तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी असता. आणि मी नेहमी ट्राय करेल की जसा एकाची कोणाची तरी लाईफ बनली आणि मी माध्यम बनलो एक छोटासा, तर तसं अजून कोणाची तरी स्वप्न पूर्ण करताना मला हेल्प करता आली तर मी नक्की तुमच्यासोबत उभा आहे. स्वप्न बघा, स्वप्न पूर्ण होतात. आम्ही सेलिब्रिटींना फॉलो करताना 100% आम्ही पूर्णपणे परिपूर्ण असतो, परफेक्ट असतो हे समजू नका. आमच्यातल्या काही तुमच्या कामाच्या गोष्टी घ्या की जे तुमची लाईफ बनवेल. मी नेहमी सांगतोय की आम्ही आमची लाईफ बनवून घेतो, आमचे स्वप्न पूर्ण करतो, आमच्या फॅमिलीला सर्व काही देतो. आम्हाला सपोर्ट करत असताना कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की या पण गोष्टी सर्व बरोबर आहे. आम्ही कुठले ब्रँड करतो ते पैशांसाठी करतो. मी सगळा तो कलाकार बाजूने ठेवून सांगतोय ॲज अ कॉमन मॅन, एक आपला माणूस जे तुम्ही हक्कानी म्हणताय ते म्हणून सांगतो हक्कानी की तुम्ही आपले आहात. आणि मी कुठेतरी तुमच्या जागी होतो, तुम्ही आपले आहात सर्व, म्हणून सांगतोय की कामाच्या गोष्टी घ्या, तुमचे स्वतःचे स्वप्न पूर्ण करा आणि नक्की मी तुमच्याशी उभा राहील, तुमच्यासोबत उभा राहील जिथे जिथे गरज वाटेल. तर जय महाराष्ट्र आणि गणपती बाप्पा मोरया. क्या बात आहे. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. मजा आली.